मुख्यमंत्री फडणवीस नागपूरमध्ये नितीन गडकरींच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। नागपूर महापालिका निवडणुकीसंदर्भात या दोघांमध्ये बैठक सुरू आहे। बैठकीसाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा गडकरींच्या निवासस्थानी दाखल झाले। नागपूर होम ग्राउंड आहे मुख्यमंत्र्यांचं आणि इथल्याच म्हणजेच महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चेसाठी म्हणून मुख्यमंत्री फडणवीस गडकरींच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेत। तर चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा गडकरींच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत। नागपूर महानगरपालिका निवडणुकीसंदर्भात जागा वाटपासंदर्भात आणि एकंदरीतच उमेदवारांसंदर्भात रणनीती संदर्भात चर्चा या महत्त्वाच्या 3 नेत्यांमध्ये पार पडणार आहे। ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। एकनाथ शिंदेंसोबत चर्चेनंतर मीनाक्षी शिंदे यांची नाराजी दूर झाल्याचं कळतंय। माझा राजीनामा शिंदेंनी स्वीकारला नव्हता अशी माहिती मीनाक्षी शिंदे यांनी दिली। निकटवर्तीय पदाधिकाऱ्याच्या हकालपट्टीनंतर मीनाक्षी शिंदे यांनी नाराज होत महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता। गोष्टीसाठी मी राजीनामा दिला होता, त्यासाठी मी इथे आली होती आणि साहेबांशी सविस्तर चर्चा झाली आणि माझा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला। माझा राजीनामा त्यांनी स्वीकारलाच नाही पहिली गोष्ट, आणि त्यांनी मला माझं जे काम आहे ते असंच चालू ठेवा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आणि शाखा प्रमुखाचा जो निर्णय आहे तो येत्या 2 दिवसात तुम्हाला कळेल। एक महत्त्वाची घडामोड मुंबईचं उपमहापौरपद रिपाईला मिळावं अशी मागणी रामदास आठवले यांनी केली। बीएमसीत 25 जागा मिळतील असा विश्वासही रिपाई आठवले गटानं व्यक्त केलाय। तर आरपीआयकडे लक्ष द्या, नाहीतर गरज पडल्यास शहांशी बोलू असंही आठवलेंनी म्हटलंय। जो जगह हमने 26 मांगी है उसमें से 15-16 जगह तो हमको मिलनी चाहिए, लेकिन रिपब्लिकन पार्टी की मांग ये है कि भाई रिपब्लिकन पार्टी को एक बार तो डेप्यूटी मेयर पद तुम्हें मिलना चाहिए। सोलापुरात एमआयएम पक्षाला मोठा धक्का बसलाय। प्रदेश कार्याध्यक्ष फारुख शाब्दी यांनी तडकाफडकी राजीनामा दिलाय। पक्षांतर्गत राजकारणामुळे हे पाऊल उचलल्याचं कळतंय। इम्तियाज जलील यांच्यानंतरचे राज्यातील ते दुसरे मोठे नेते मानले जातात। शाब्दी यांनी सर्व पदांचा राजीनामा दिलाय। त्यांच्याकडे सध्या सोलापूरचं शहराध्यक्षपद, मुंबईचं शहराध्यक्षपद, प्रदेश कार्याध्यक्ष अशा जबाबदाऱ्या होत्या। बातमी महत्त्वाची। अजित पवार भाजपसोबत जावे ही पवारांचीच इच्छा होती असं नवनीत राणा यांनी म्हटलंय। शरद पवार पुन्हा अजित पवारांसोबत येत आहेत याचं आश्चर्य नाही। पहाटेचा शपथविधी अजित पवारांनी भाजपसोबत जाणं हे सर्व पवारांच्या सांगण्यावरूनच असल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलंय। 2 दिवसाची सरकार आमचे आदरणीय अजितदादांनी आणि देवेंद्र फडणवीसजींनी बनवली होती, शपथ घेतली होती। त्यावेळीची सुद्धा बोलली होती हा सगळा जेही घडून आलेला आहे हा पवार साहेबांचेच आदेशाने अजितदादांनी केलेला आहे आणि शेवटी परिवार आहे आणि मतभेद झाले मधात, पण जे सगळं काही झालं अजितदादांनी केलं। भारतीय जनता पार्टी सोबत आले, मग इलेक्शन लढली, शपथ घेतली, उभे राहिले, हा सगळं चित्र पवार साहेबांनीच निर्माण केलाय आणि पवार साहेबांचीच इच्छा होती की त्यांनी बीजेपी सोबत गेले पाहिजे आणि आज ते परत अजितदादा सोबत येत आहेत, तर याच्यामध्ये काही आश्चर्य वाटत नाहीये। बातमी ठाण्यातून आहे। नमो भारत नमो ठाणे या भाजपच्या बॅनरला मनसेनं प्रत्युत्तर दिलंय। मनसे नेते अविनाश जाधव यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे। त्यात मौन भारत मौन ठाणे असं कॅप्शन देत भाजपला डिवचलंय। ठाणेकरांचं अर्ध आयुष्य ट्रॅफिकमध्ये संपतंय। ठाणेकर टँकरनं पाणी भरतोय आणि नगरसेवकांची पोट भरतोय अशी टीका जाधव यांनी केली। तर एकीकडे नमो भारत नमो ठाणे हा भाजपचा बॅनर आणि त्याला मनसेकडून अविनाश जाधव यांनी सोशल मीडियावर ही अशी मौन भारत मौन ठाणे अशी पोस्ट करत डिवचलंय।